नमस्कार. M24 तास या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मोहिनीराज मंदिर आणि मोहिनीराज देवाची यात्रा ही यात्रा प्रत्यक्ष बघणार आहोत. जे लोक बाहेर आहेत, भारतात अनेक ठिकाणी नेवाशातील काही लोक राहतात, महाराष्ट्रात देखील पुण्याला ठिकाणी आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. 2024ची जी यात्रा आहे ही यात्रेचं संपूर्ण दर्शन आपण घेणार आहोत. तर यावर्षीची यात्रा कशी झाली हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असेल, तर मी या ठिकाणी आपणाला सर्व माहिती देणार आहे. मंदिरापासून तर अगदी प्रत्येक क्षण आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यात्रेत काय काय गोष्टी कुठं विकायला आल्या होत्या किंवा काय सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, M24 तास या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मोहिनीराज देवाचं सर्वांना दर्शन होईल. यापुढील व्हिडिओ आपण प्रत्यक्ष यात्रेत फिरायला गेलो असंच वाटावं यासाठी मी फक्त मधून थोडं थोडं बोलणार आहे. तर मित्रांनो, आता मोहिनीराज मंदिरापासून आपण यात्रेत फिरायला निघालेलो आहोत. या ठिकाणी खेळणीचं दुकान आहे. मोहिनीराजच्या मंदिराच्या अगदी शेजारीचे दुकान प्रत्येक वर्षी असतं आणि तिथून आपण आता पेठेकडे जाणार आहोत. जुनी सेंट्रल बँक या ठिकाणी आता आपण बेहेरे यांच्या बिल्डिंगजवळ आहोत आणि तिथून आता आपण हळूहळू सर्व यात्रा बघणार आहोत. यावर्षी काय म्हणतात त्याला, कशी भरली होती व यात्रा हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात आहे ना. तर बघूया आपण काय काय विकायला आलं या यात्रेमध्ये. कब्बशी सेट आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी ते पिपाणी वाजवतोय माणूस. अनेक महिला या ठिकाणी खरेदीचा आनंद घेत आहेत, बालमित्र. तर हे प्रत्यक्षात दाखवण्याचा जो विचार आला आणि म्हणून असं वाटलं की आपल्या नेवाशाचे जे नागरिक बाहेरगावी गेलेले आहेत त्यांना आपण घर बसल्या यात्रा कशी झाली बुवा याचं दर्शन होईल आणि सर्वांना आनंद मिळेल बुवा. हा उद्देश हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा आहे. आपल्या चॅनलवर अनेक प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. शेतीविषयक आहेत, महाभारत कथा, संगीत कथा, त्याचप्रमाणे प्रवचन, कीर्तन, नर्मदा परिक्रमा, त्याचप्रमाणे हवामान अभ्यासक पंजाब डक यांची व्याख्यानं, त्याचप्रमाणे ऊसतज्ञ श्री माने साहेब यांचे देखील व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत. हरिभक्त पारायण प्राध्यापक रमेशजी सरोदे यांचे देखील व्हिडिओ उपलब्ध आहेत. अशा नामांकित कथाकार, चित्रकार यांचे कार्यक्रम आपल्या M24 तास या चॅनलवरती आहेत. तर आपण यात्रेत फिरत आहोत असं भास करून घ्या, जणू काय आपण यात्रा बघायला चालू आहे. आता रासने यांच्या भांड्याच्या दुकानाजवळ आहे. शेजारीच्या या ठिकाणी बेहेळेबाई यांचं घर होतं पूर्वी, आता ते दुसरं कोणतरी खरेदी केलं आहे. आणि तिथपासून सेंट्रल बँकेपासून मंदिर कसं दिसतं हे बघितलं. त्यानंतर आता ही बाजू आहे सेंट्रल बँकेपासून मेन पेठेकडे कसं, आणि त्याचप्रमाणे मुत्ता मेडिकलची बाजू कसं दिसतं हे बघा. पुन्हा एकदा हे बेनटेक ज्वेलरी, मुत्ता मेडिकलची जी लाईन आहे त्या लाईनची हे दुकान आहे. असं वाटायला नको की बाबा आपण पण त्या ठिकाणी फिरतो, हे काय कळून नाही राहिलं होतं. मुत्ता मेडिकल, सेंट्रल बँक, जुनी सेंट्रल बँक ते मुत्ता मेडिकलचा भाग या ठिकाणची दुकानं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.
देव झेरॉक्सच्या जवळून चाललोय आपण. आणि आता देव झेरॉक्सच्या जवळचा व्हिडिओ आहे तो. मोहिनीराज यात्रा अत्यंत छान पद्धतीने भरली होती. मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीमध्ये 1-2 वर्ष मला वाटतं फक्त धार्मिक विधी त्या ठिकाणी केले गेले, परंतु यात्रा बंद होत्या. आणि आता सर्व महिला भगिनी, मित्रपरिवार या यात्रेचा लाभ घेत आहेत. हौशे म्हणजे हौशेने फिरायला आलेले, गौशे म्हणजे काहीतरी वस्तू शोधणारे. हौशे, गौशे आणि नवशे. नवशे म्हणजे जे लोक देवतेला काही नवस करतात, अशा प्रकारचे ही म्हण आहे. हौशे, गौशे, नवशे सर्व प्रकारचे लोक या यात्रेत फिरायला येतात. यात्रेच्या सुरुवातीला ज्या दिवशी यात्रा सुरू होती काला असतो. काला म्हणजे त्या ठिकाणी कथेचा कार्यक्रम असतो आणि नंतर त्या ठिकाणी कथा समारोप केल्यानंतर काल्याचा कार्यक्रम होतो. तहसील, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन व सर्व राजकीय बंधू या ठिकाणी झेंडा मिरवणूक काढतात. अशा अनेक प्रकारच्या प्रथा या ठिकाणी आहेत. कुस्त्यांचा हंगामा होतो. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यत, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सध्या येत नाहीत, कारण यापूर्वी काही प्रकार घडलेले आहेत म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी येत नाही, याची खंत आहे. नाही तर पूर्वी अनेक कलावंत या ठिकाणी तमाशा कलावंत असायचे. त्याचप्रमाणे पूर्वी चित्रपट थिएटर पण चांगले चालायचे. परंतु आता या टी व्हीच्या जमान्यामध्ये, मोबाईलच्या ह्याच्यामध्ये आता या गोष्टीवर फार परिणाम झालेला आहे. परंतु यात्रा कमिटी, मोहिनीराज मंदिर यांनी अत्यंत काटेकोर असं लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट अशी छान पद्धतीने या ठिकाणी आनंद घेण्यासाठी केलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आता आपण लवांडे हाऊस हॉटेलजवळ आहे. हॉटेल लवांडे लोकसेवा विद्यासाहित्याच्या समोर, पाठीमागं नळकांडे मेडिकल वगैरे आहे. विद्यासाहित्याच्या समोर आणि विलासबाईचं किराणा दुकानाच्या जवळ या ठिकाणी आपण आता फिरत आलेलो आहोत. समोर जगताप बंधू मिठाईवाले यांचं प्रत्येक वर्षी या ठिकाणी दुकान असतं. रामभाऊ जगताप, त्याचप्रमाणे प्रकाश मामा जगताप यांचं या ठिकाणी वेळेचं दुकान असतं. आता आपण पुढे आलेलो आहोत लेटेस्ट टेलरच्या जवळ आणि जवळच बंडू सजदेव यांचं इलेक्ट्रिक दुकान आहे. आता आपण पोस्टाच्या चौकाजवळ आलेलो आहोत जवळ फिरत. आणि ही यात्रा आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला वाटत असतील बनवावे तर आपण बनवू शकतो. प्रत्येक भागामध्ये कोणताही व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर त्याला फार कष्ट असतात. आता आपण चौकात आलेलो आहोत. कोणत्या ग्रामपंचायत चौक जुना. आणि आता खाऊ गल्लीला आलेलो आहोत. या ठिकाणी अनेक स्टॉल लागलेले आहेत. या महिलांनी या ठिकाणी बचत गटाच्या मार्फत म्हणा किंवा अनेक वस्तू या ठिकाणी आशा वेळ सेंटर वगैरे या ठिकाणी अनेक लोक खाण्याचा स्वाद घेत आहेत. आणि आता आपण पुन्हा ग्रामपंचायत चौक नेवासा या ठिकाणी समोर अनेक भाविकांच्या स्वागताचे बोर्ड लागलेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. आणखी व्हिडिओ पुष्कळ बाकी आहे. आपण आता आणखी राहाड पाळणे त्यात विभाग हे बघणार आहोत. आता आपण जगताप बंधू मिठाईवाल्याची जी दुकान आहे तिथं समोर आहोत.
आणि या ठिकाणाहून बाजारतळामध्ये रहाड पाळण्याची व्यवस्था केलेली आहे. काही वर्षापूर्वी जगताप बंधू मिठाईवाले यांच्या समोरच रहाड पाळणे लावलेले राहायचे, परंतु त्या ठिकाणी जरा जागेचं शॉर्टेज आलं आणि म्हणून आता बाजारतळात, पूर्ण बाजारतळात हे रहाड पाळणे आहेत, छत्र्या आहेत, काय म्हणतात अजून त्यात मला काही माहीत नाही, परंतु बऱ्याचशा खेळण्याच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी. तर आपण यात्रा बघण्याचा जो आनंद घेत आहात, तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला बाबा, हे चक्री टाकायचं, पैसे जिंकायचे, आता हे खेळ असतात यात्रेतले, त्याच्याशिवाय यात्रा चांगली वाटत नाही. छोटं रहाड गाडगं, रहाड पाळणा हे लहान मुलांसाठी. तर असाच आपण आनंद घेऊया. मोहिनीराज महाराज की जय. आपण नेवाशाला जर आला तर नेवासा फाट्यापासून साधारणपणे 5 किलोमीटर पश्चिमेला श्रीरामपूर रोड, रामरी रोड या ठिकाणी नेवासा हे गाव आहे. नेवासा औरंगाबाद नगर रोडवर अगदी सेंटरचा नेवासा फाटा म्हणून गाव आहे. त्या ठिकाणाहून 5.5 किलोमीटरवर नेवासा ही नगरी आहे. या ठिकाणी मोहिनीराज मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. जवळच म्हाळसा माहेर म्हणजे खंडोबाचं माहेर आहे बुद्रुकला, नाथबाबांचं मंदिर आहे. बहिरवाडी या ठिकाणी भैरोबाचं मंदिर आहे. देवगड या ठिकाणी दत्त महाराजांचं मंदिर आहे. शनी शिंगणापूर येथे शनींचं मंदिर आहे. असे अनेक मंदिरं या नेवासा तालुक्यामध्ये आहेत. तर आपण आलात तर कृपया या मंदिराचं दर्शन घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.